नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी म्हणजेच आपण त्याला उसळ असं सुद्धा म्हणू शकतो ती रेसिपी आपण बनवणार आहोत. आज आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या, नॉनव्हेज या सर्व पदार्थांचा समावेश करतो. त्याबरोबरच आपल्याला डाळी आणि कडधान्य हे सुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढेच आवश्यक असते. वेगवेगळ्या कडधान्यांना भिजत घालून मोड आणून मग त्याची भाजी बनवली जाते. उदाहरणार्थ हिरवे मूग, वाटाणे, मटकी, हुलगे अशा वेगवेगळ्या कडधान्यांची आपण अशा प्रकारे मोड आणून आपण भाजी बनवू शकतो. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण मोड आलेल्या मटकीची उसळ कशी बनवायची ते बघूया. आपली कढई आता गरम झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी थोडी तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं. त्याच्यानंतर 2 ते 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेत, ते आपण घालून घेणार आहोत. मटकीच्या उसळीसाठी कांदा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जास्त प्रमाणात कांदा घालायचा, त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते. कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. हे बघा, कांदा आपला छान आता परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धे टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते आपण घालणार आहे आणि परत एकदा 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहे. पाव चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं. त्याच्यानंतर अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. मटकी किती आहे त्या अंदाजानुसार मीठ घालायचं. त्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण आपला जो घरगुती मसाला आहे तो 1 चमचा घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. पाव चमचा आपण किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे. असेल तर घालायचा, नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. आता स्वच्छ धुतलेली मोड आलेली मटकी आपण घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनटं मटकी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मटकीची भाजी अजून एका पद्धतीने सुद्धा करतात की मटकी हळद आणि मीठ घालून अगोदर शिजवून घ्यायची. जसं आपण चिकनची भाजी बनवतो ना आपण, तशीच अगोदर हळद आणि मीठ टाकून शिजवून घ्यायची आणि त्यानंतर त्याची भाजी करायची. तशा पद्धतीने सुद्धा भाजी खूप छान लागते चवीला. हे बघा, आपली मटकी आता परतून झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे. 1 ग्लासपेक्षा थोडं जास्त घातलं तरी चालेल. सर्व साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेणार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे बघा, आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे. तर आपण आता गॅस एकदम कमी करायचा आणि मंद गॅसवरच आपण झाकण ठेवून मटकीची भाजी शिजवून घेणार आहे पाणी आटेपर्यंत. हे बघा, आता गॅस कमी केला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आता आपण बारीक गॅसवरच भाजी शिजवून देणार आहे. मध्ये एकदा झाकण काढून आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे बघा, आपली भाजी आता पूर्ण पाणी आटून मटकी पूर्ण शिजलेली आहे आणि मटकीची उसळ आता तयार झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही उसळ तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. लहान मुलांना तुम्ही अगदी कमी तिखट टाकून जरी भाजी बनवून दिली तर मुलेसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा मोड आलेली कडधान्ये ही चांगलीच असतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि
आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.